नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय वणीला. आता वाजले दुपारचे 3. सप्तशृंगी गडावर चाललोय वणीला. नाशिक पासून 1-1.5 तास लागतो. तर मी तुम्हाला तिथे गेल्यावर गड दाखवते कसा आहे. आणि खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आणि तिथं फिरायला पण खूप छान आहे. आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते सप्तशृंगी गड कसा आहे. जरा माझा ना घसा दुखतोय आणि सर्दी, त्याच्यामुळे आवाजच निघत नाही. इथलं पाणी चेंज झालं नाशिकचं, त्यामुळे जरा आजारी आहे. पण तरी ब्लॉग काढते मी. आम्ही ना गाणे लावले होते ना मोबाईल मध्ये, मग कॉपीराईट पडला असतं, त्यामुळे मी आवाज बंद केला. आणि मस्त गाणे ऐकत एन्जॉय करत चाललो होतो. आणि खूप भारी वाटलं गाणे वगैरे ऐकून. मस्त बरी इथं मस्त झोपली होती. ती खूप रडायची आणि मग ती व्हिडिओज काढून देत नव्हती, मग तिला मी झोपवलं. हे धरण आहे ओझरखेडचं, म्हणजे वणीला जाताना आम्हाला लागलेलं आहे. हे मस्त धरण आहे, एक नंबर. आतमध्ये जायचं होतं, पण आम्हाला परत मग सप्तशृंगी गडावर जायला पण वेळ होईल. आतमध्ये जायला रस्ता कुठे आहे तेच माहित नाही रे. तेच आहे धरण. हो धरण दे बघा, किती मस्त धरण दिसतंय बघा. आधी बघा तिकडे काय नका झूम कर ना, झूम. आणि हा आहे ना घाट लागला होता आम्हाला. तर अर्ध्या तासाचा घाट होता हा, आणि खूप उंच होता. आणि खूप छान वाटलं घाटातून जायला. मस्त तिथं माकड वगैरे पण होते आणि भीती पण वाटायची घाटातून, पण खूप छान वाटलं घाटातून. नाही इथं पण त्यांनी गाणे लावले होते, त्यामुळे मी बंद केला आवाज. आणि खूप उंच होता. आणि मोबाईल पकड ना, काढ ना व्हिडिओ. सगळं दाखव का. आम्ही रोपवेने चाललोय, असं सगळं दाखव मस्त. बघा आम्ही रोपवेने चाललोय. तेव्हा वाव, किती सुंदर केलेलं आहे ना. पूर्ण दाखव गडावर जाण्याचा रस्ता. आता आम्ही पायऱ्याने जाणार, रोपवेने जाणार आहे. कारण पायऱ्याने 1 तास लागल आणि माझी मुलगी लहान आहे ना, तर ती खूप रडल. त्यामुळं मग आम्ही रोपवेने जाऊ. पायऱ्याने एवढं शक्य नाही, मला एवढं चालणार नाही, आणि मुलगी खूप रडल. हे सगळं दाखव. सप्तशृंगी गडावर बस इथं बापू. आता कधी पोचू आपण. लगेच पोचू ना, 5-10 मिनिटांमध्ये पोचून जाऊ आपण. जास्त वेळ लागत नाही ना, 5 मिनिटात. आणि चढायला किती वेळ लागतो. एकदम मस्त. वाव, वंडरफुल. जन्नत. जरा पकडा मला पण दाखवा. वाव, वंडरफुल.
किती भारी वाटतंय ना, पण भीती पण वाटते. पहिल्यांदा बसली ना खूप भीती वाटते. हा ना, भीती तर खूप वाटते. इकडचं दाखवा ना सगळं, एकदम खास आहे ना. हा ना, वाटलं तर भारी. जय सप्तशृंगी माते की जय, सप्तशृंगी माते की जय. आणि पहिला पण आनंद आला बघा, खाली दाखवा ना घर. परी पण आनंद आला. दरवाजाला हात नाही लावायचा. डोंट टच ग्लास. अरे आलो का लगेच? अरे बापरे, 2च मिनिटात आलो आपण. तू तर रडला. सप्तशृंगी माते की जय, सप्तशृंगी माते की जय. 2च मिनिटात आलो ना. असं आपल्याला 2 तास लागले असं चालायला, आणि पोरं हैराण झाले असते ते वेगळं. ते काय थांबली ना, त्याच्यामुळे आलं ना. देवी माते की जय, जय देवी माते की जय. माते शक्ती जय. आपण तिथं फोटो काढू आता, बस झालं ना मोबाईल. आम्ही एवढं लक्की ना का प्रवेशद्वारात उभं राहिलो आणि मध्ये एंट्रीच करणार देवीजवळ पाया पडायला, तर लगेच आरती चालू झाली. आम्हाला 7ची आरती भेटली, तर खूप लक्की आम्ही का खरंच आम्हाला देवीची आरती भेटली पहिल्यांदाच. पहिले पण मी जायचे, लहान होती तेव्हा एकदा गेलेली ना, तर सेकंड टाइम गेली होती, पण खूप भारी वाटलं. एंट्री करणार तेवढं आम्हाला आरती माते की जय, माते की जय, माते की जय. तर आम्ही आत्ताच आलो सप्तशृंगी गडावरून, आणि खूप मंदिर छान होतं. आणि रोपवेने गेलो, पण येताना रोपवे बंद पडली, तर आम्ही चालत आलो पायऱ्यांनी. आणि मध्ये 2 तास आम्ही उभं होतो. इतकी गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. तरी थोडेसे व्हिडिओ आणि हे आम्ही काढलं फोटो. खूप परी रडायची आणि खूप गर्दी होती, खूप कंटाळा आला होता, कारण 2 तास उभं राहिला ना, तिला गरमच खूप झाला आणि खूप भूक लागली. मग आम्ही आलो खाली, त्याच्यानंतर तिला पेच पाजले हॉटेलला. आम्ही पण जेवलो. आता वाजले 11:15, तर आम्ही 11:15ला घरी आलो. आणि हो, आम्हाला तिथली आरती पण भेटली 7ची, आणि खूप मंदिर सुंदर होतं, आणि मूर्ती पण खूप छान होती. पहिली मी गेली होती लहानपणी, तेव्हा वेगळी होती, आणि आता नवीन वेगळी बनवली, तर खूप छान होतं मंदिर पण. आणि आता मी इथंच व्हिडिओ एंड करते, कारण मला परीला पण पेच पाजायची आहे आणि तिला झोपवायचं आहे. आणि मी खूप दमली आहे, मी खूप थकली आहे, त्यामुळे मला पण झोपायचं, कारण तिला मी 2 तास गर्दीत घेऊन उभी राहिले ना, तर माझे पाय खूप दुखायला लागले, मला चक्कर पण येत होती. तर चला, मी आता व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. आणि तुमचं प्रेम असंच असू द्या माझ्यासोबत, आणि तुमचे आशीर्वाद, तुमचा सपोर्ट असंच माझ्यासोबत कायम राहू द्या.